पुण्याचं महापौरपद आता महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। मोठी बातमी आहे, पुण्याचं महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आता आरक्षित करण्यात आलंय। मुंबई पाठोपाठ महत्त्वाची असलेली महापालिका पुणे महापालिकेचं महापौरपद आता महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलंय। त्यामुळे इथेही बऱ्याच पक्षांना दिलासा मिळालेला आहे। पुण्याचं महापौरपद आता महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय। पुण्याचं महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय। धुळ्याचं महापौरपदही महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय। त्यामुळे पुणे आणि धुळे या दोन महानगरपालिकांचा अद्याप सोडत प्रक्रिया जाहीर झाली आहे। तर या दोन्हीकडे महापौर हा महिला खुल्या प्रवर्गातून असणार आहे। सकाळपासून ही महापौर पदासाठीची सोडत प्रक्रिया जाहीर होतीये। तर आतापर्यंत पुणे आणि धुळे या सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला महापौर असणार आहेत, ही बातमी समोर आली आहे। तसंच SC ST आणि OBC या प्रवर्गाची देखील सोडत प्रक्रिया पार पडली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, पुण्याचं महापौरपद आता महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलंय। मुंबईमध्ये देखील खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। तर पुणे महानगरपालिकेत तसंच धुळ्याच्याही महानगरपालिकेत महापौरपद हे महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव केलंय। ही प्रक्रिया सकाळपासून आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। धुळे आणि पुणे महानगरपालिकांमध्ये आता सर्वसाधारण महिला तसंच मुंबईत मोठी बातमी आहे, मुंबईतही महापौरपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिला गटासाठी असणार आहे। धुळे पुणे पाठोपाठ मुंबईतही आता आरक्षण सोडतीत महापौर हा खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी जाहीर झालाय। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची ही बातमी आहे। नवी मुंबईमध्ये पुण्याचं महापौरपद तसंच धुळ्याचं महापौरपद हे महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलंय। तर मुंबईचं महापौरपदही महिलांसाठी राखीव आहे।